तुम्हाला माहिती आहे का? दुधापेक्षा जास्त कॅल्शियम या पदार्थातून आपल्याला मिळतं. आपल्या रोजच्या आहारामध्ये पालेभाज्या, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाण्याकडे बऱ्याच जणांचं दुर्लक्ष होतं. त्यामुळे मग शरीरामध्ये वेगवेगळ्या खनिजांची कमतरता निर्माण होते. त्यातला मुख्य घटक असतो तो म्हणजे कॅल्शियम. महिलांमध्ये तर कॅल्शियमची कमतरता खूप जास्त प्रमाणामध्ये दिसून येते. त्यामुळे केस गळणे, नखे तुटणे किंवा त्यांची चांगली वाढ न होणे, पाठदुखी, कंबरदुखी आणि सांधेदुखी अशा प्रकारच्या वेदना आपल्याला दिसून येतात. तर ही कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी कडवट गोळ्या औषधं खाण्यापेक्षा हा एक लाडू दररोज खा. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत हा लाडू कोणीही खाऊ शकतं. अगदी सगळ्यांना खाण्यासारखा आणि विदाऊट शुगर असा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या लाडूसाठी आपण 1.5 कप बिया काढलेले काळे खजूर घेतलेले आहेत. खजुरामध्ये नैसर्गिक साखर असते म्हणून थकवा लगेचच दूर होतो. रक्तवाढीसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. पचन सुधारतात, कमजोरी दूर करतात आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. तिळामध्ये दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम असतं. त्यानंतर 1 वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याचबरोबर 1 वाटी मखाणेसुद्धा घेतलेले आहेत. एवढ्या कमी साहित्यामध्ये आपले हे लाडू तयार होतात आणि एकदम पौष्टिक आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कढई ठेवलेली आहे. या कढईमध्ये आपल्याला सुरुवातीला पांढरे तीळ भाजून घ्यायचे आहेत. पांढरे तीळ घेताना कमी पॉलिशवालेच घेतलेले आहेत. आता हे तीळ आपण छान तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. लहान मुलं, महिला आणि वयस्कर लोकांमध्ये हाडे मजबूत ठेवण्यासाठी तीळ खूप उपयुक्त आहे. तीळ उष्णता देतात, हृदयासाठी खूप चांगले आहेत, रक्तवाढीसाठी खूप उपयोगी आहेत. तसंच सांधेदुखीसुद्धा कमी करतात. गुडघेदुखी, कंबरदुखी यामध्ये आराम मिळतो. त्यामुळे थंडीमध्ये तर तीळ आवर्जून खायलाच पाहिजे. तिळामध्ये फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते आणि पचन सुधारतं. केस आणि त्वचेसाठी तर खूप फायदेशीर आहे. नैसर्गिक चमक येते, ताकद आणि ऊर्जा वाढवते. तर हे बघा, अशा पद्धतीने छान तडतड उडेपर्यंत तीळ भाजून घेतलेले आहेत. तीळ आता एका ताटामध्ये काढून घेऊया. यानंतर या कढईमध्ये घातलेले आहेत शेंगदाणे. शेंगदाणेसुद्धा आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत. जसे तिळाचे फायदे आहेत त्याप्रमाणे शेंगदाण्याचे सुद्धा खूप सारे फायदे आहेत. जसं की आपल्या शरीराला ताकद देतं, ऊर्जा वाढवतं, हिमोग्लोबिन वाढवायला मदत होते, पचन सुधारतं, हाडं आणि स्नायू मजबूत करतात. तर साल तडकेपर्यंत आपण शेंगदाणेसुद्धा छान भाजून घेतलेले आहेत. आता यामध्ये घालून घेऊया मखाणे. मखाणेसुद्धा आपल्याला खूप फायदेशीर आहे. हे लो कॅलरीज असल्यामुळे वजन कमी ठेवतं किंवा कंट्रोल ठेवायला मदत होते. मखाण्यातील पोषक घटकांमुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते, स्मरणशक्ती वाढते आणि साखर नियंत्रणात ठेवते. त्यामुळे डायबेटीस असणाऱ्या लोकांनी तर हे मखाणे खायलाच पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण मखाणेसुद्धा चांगले खरपूस भाजून घेतलेले आहेत. मखाणेसुद्धा काढून घेऊया. आता याच कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तूप घालून घेतलेलं आहे. आता या तुपामध्ये आपल्याला खजूर चांगले भाजून घ्यायचे आहेत. तुपामध्ये खजूर भाजून घेतल्यामुळे यामधलं लोह खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतं. आजारपणानंतर किंवा अशक्तपणामध्ये खजूर खाणं खूपच उपयोगी ठरतं. आपल्या हृदयाचं आरोग्य सुधारायला मदत करतं, हाडं मजबूत करतं, मेंदूची ताकद वाढवतं, त्वचा आणि केसांना पोषण मिळतं. त्यामुळे हे खजूर खाणं खूप महत्त्वाचं आहे. तर तुपामध्ये खजूर भाजल्यामुळे खजूर छान असे मऊ झालेले आहेत. एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड करूया. आता आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये आता शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. शेंगदाण्याचे पूर्णपणे साल काढलेलं नाही आहे. अगदी थोडे थोडे सालं काढून घेतलेली आहेत आणि आपल्याला याचं जाडसर कूट करून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी जाडसर कूट करून घेतलेला आहे शेंगदाण्याचा आणि एका भांड्यामध्ये काढून घेऊया. यानंतर हे बघा, हे मखाणे आहेत, हे सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे आहेत. तर हाताने सुद्धा चुरा होईल अशा पद्धतीने छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत. थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगले असे फिरवून घेतलेले आहेत.
त्यानंतर तीळसुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत, हलकेसे बारीक करायचे आहेत आणि यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे. यानंतर सर्वात शेवटी आपल्याला घ्यायचे आहेत खजूर. खजूरसुद्धा मिक्सरमध्ये चांगले बारीक करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे. सर्व पदार्थ आपण हाताने असे इथे एकत्र करून घेऊया, मिसळून घेऊया. हे सगळं एकत्र हाताने आधी मिसळून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. म्हणजे सगळे पदार्थ एकजीव होतील. खजूरसुद्धा यामध्ये एकजीव होईल आणि विदाऊट शुगर किंवा एकही आपण साखरेचा कण किंवा गूळ न वापरता, पाक न करता हे लाडू बनवणार आहोत. त्यामुळे करायलाही खूप सोपे आहेत. तर हे सगळं हाताने एकजीव करून घेतलेलं आहे. आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेलची पूड किंवा सुंठ पूडसुद्धा घालू शकता. तर हे बघा, याचे व्यवस्थित आपल्याला लाडू वळता येतील. जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडंसं तूप पातळ करून घातलं तरीही चालेल. तर मी अशाच पद्धतीने इथे हे लाडू बांधून घेणार आहे. हे बघा, आपल्या एका मुठीमध्ये बसेल एवढं मिश्रण घ्यायचं आहे. दाबून छान असे याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. लाडू अगदी सहज वळले जातात. तर या पद्धतीने असे लाडू बांधून घेतलेले आहेत. तर आजचे हे पौष्टिक लाडू तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर याच पद्धतीने मी हे सगळे लाडू इथे बांधून घेतलेले आहेत. हे लाडू 15 ते 20 दिवस आरामात टिकतात. तर या थंडीमध्ये हे लाडू नक्की तयार करून भेटूया पुढच्या एका नवीन अशाच पौष्टिक रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.